कोळगाव येथे जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत एकूण 38 महिला व युवतींनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा इंजिनियर शिल्पाताई देशमुख होत्या। यावेळी माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इंजिनियर शिल्पा देशमुख, ॲडव्होकेट संजय मेहता, निफाड तालुका पत्रकार संघ कार्याध्यक्ष शरद लोहकरे, गोरख तेलोरे, मुख्याध्यापक न्यू इंग्लिश मीडियम स्कूल रुई, ऋषिकला दत्तात्रय घोटेकर, सरपंच ग्रामपंचायत कोळगाव राजेंद्र विश्वनाथ गवळी, मुख्याध्यापक रुई आदी मान्यवर उपस्थित होते। एकूण प्रथम 6 बक्षिसे काढण्यात आली। रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अपेक्षा अनिल गवळी, द्वितीय क्रमांक अदिती अभिजित गवळी, अक्षदा माणिक घोटेकर, तृतीय क्रमांक उर्मिला निवृत्ती गारे, उत्तेजनार्थ दीपाली संदीप गवळी, उर्मिला संतोष कांगणे असे एकूण 6 बक्षिसे देण्यात आली। ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। या प्रसंगी इंजिनियर शिल्पा देशमुख व पत्रकार शरद लोहकरे यांनी आपले मार्गदर्शन तर मनोगत व्यक्त केले। तसेच शोभा अजिंक्य जगताप यांना जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने कोळगाव अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र गवळी यांनी केले। सूत्रसंचालन गवळी व पडवळ यांनी केले। सर्व मान्यवरांचे नितीन नामदेवराव देसाई यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजिंक्य जगताप, जिल्हा परिषद शाळेचे जाधव तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। स्टार न्यूजसाठी मुकुंदा वाड, सारोळे थडी।